तर example number 50 is example number 50. We show that integration from 1 to 3 cube root of x plus 5 upon cube root of x plus 5 plus cube root of 9 minus x dx equal to 1. तर आपल्याला प्रूव्ह करायचे. तर बघा सोल्युशन किंवा प्रूफ म्हणलं तरी चालेल. तर एलएचएस काय म्हणूया आपण, लेट I इक्वल टू काय दिले इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 3 क्यूब रूट ऑफ x plus 5 अपॉन क्यूब रूट ऑफ x plus 5 प्लस क्यूब रूट ऑफ 9 minus x dx. बरोबर, याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. बरोबर. तर बघा बरं, दोन्ही लिमिट दिले, a पण दिलाय आणि b पण दिलाय, म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम a टू b वाली प्रॉपर्टी. बरोबर. मग काही स्टेप फर्स्ट पाचवी प्रॉपर्टी, आणि यूजिंग प्रॉपर्टी नंबर 5 by using property काय प्रॉपर्टी, इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f of x dx is कोण सांगेल. अरे व्हाट इज प्रॉपर्टी नंबर 5 इज इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f of x dx is इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f of x ला कशाने रिप्लेस करतो, दोन्ही लिमिटचे एडिशन म्हणजे a plus b minus x dx. बरोबर, a plus b minus x dx म्हणजे x ला कशाने रिप्लेस करतो आपण, a plus b minus x. बरोबर, कारण की बोथ लिमिट्स आर प्रेझेंट. म्हणजेच पुट काय करणार, x ला काय पुट करणार, a is, अरे a is 1 plus b is 3 minus x म्हणजेच 1 plus 3 is 4 minus x म्हणजे x ला कशाने रिप्लेस करणार, 4 minus x न. म्हणजेच काय, देन अरे इंटिग्रल 1 becomes काय I इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 3 जे a to b लिमिट आहे ते a to b च राहतं. बरोबर, म्हणजेच क्यूब रूट ऑफ रिप्लेस x बाय x ला जिथे जिथे x आहे तिथे काय पुट करूया आपण, 4 minus x म्हणजे x इज रिप्लेस्ड बाय 4 minus x plus 5 as it is upon cube root of replace x by 4 minus x plus 5 as it is plus cube root of 9 minus असल्यामुळे ब्रॅकेट टाकायचं आणि आतलं साइन चेंज होईल, replace x by 4 minus x dx. म्हणजेच काय, इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 3 अरे cube root of 4 plus 5 is 9 minus x upon cube root of 5 plus 4 plus 5 is 9 minus x as it is plus cube root of ब्रॅकेट च्या बाहेर मायनस साइन आहे, आतलं साइन चेंज होईल, म्हणजे plus 4 become minus 4 and minus x become plus x dx is equal to integration from 1 to 3 cube root of 9 minus x upon cube root of 9 minus x plus cube root of 9 minus 4 is constant जी काय होईल subtraction, 9 minus 4 is 5 plus x or x plus 5. म्हणजेच आपण कसं लिहू शकतो याला, अरे I इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 3 cube root of 9 minus x upon cube root of 9 minus x plus cube root of 5 plus x means x plus 5 dx. तर याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता स्टेप 2, बरोबर, स्टेप 2 काय नाही, आपल्याला ऍड करावं लागेल. की इंटिग्रेशन करतो म्हणजे सम फाइंड करतो आपण, ऍडिंग 1 and 2 we get म्हणजेच काय LHS
RHS ऍडिशन होईल म्हणजे काही I हा गिवन आहे, हा I गिवन आहे, हा प्रॉपर्टी यूज करून फाइंड केलेला आहे. म्हणजे मग गिवन I ची व्हॅल्यू काय दिली त्यांनी म्हणजे LHS 1 2 3 बरोबर 1 2 3 cube root of x plus 5 upon cube root of x plus 5 plus cube root of 9 minus x dx plus हा प्रॉपर्टी यूज करून फाइंड केलेला आहे काय ना इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 3 cube root of 9 minus x upon cube root of 9 minus x plus cube root of x plus 5 with respect to x. तर बघा बरं I plus I 2I आता डिनॉमिनेटर सेम आहे cube root of x plus 5 काय cube root of x plus 5 plus cube root of 9 minus x काय आणि cube root of 9 minus x plus cube root of x plus 5 काय इथे दिला a plus b इकडे दिला b plus a म्हणजे डिनॉमिनेटर सेम आहे डिनॉमिनेटर इज सेम एडिशन ऑफ न्यूमरेटर म्हणजे काही cube root of x plus 5 plus cube root of 9 minus x upon कोणता आहे डिनॉमिनेटर इकडे a plus b दिले इथे b plus a दिले म्हणजे जी cube root of x plus 5 plus cube root of 9 minus x dx बरोबर इंटिग्रल आणि ऑपरेटर पण कॉमन काढ बघा cube root of x plus 5 plus cube root of 9 minus x cube root of x plus 5 plus cube root of 9 minus x get cancelled म्हणजे 1 by 1 म्हणजे कोण असतो रे 1 by 1 is 1 आणि आपल्याला माहिती आहे 1 चे इंटिग्रेशन काय आहे अँटी डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन ऑफ 1 is x plus c पण डेफिनेट मध्ये कॉन्स्टंट लिहायचा नाही जनरल रिजन मध्ये लिहा पण इथे लिहायचा नाही म्हणजे 1 चे इंटिग्रेशन इज x अप्पर लिमिट इज 3 लोअर लिमिट इज 1 म्हणजे डेफिनेशन काय सांगते फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस x is replaced by upper limit minus x is replaced by lower limit 3 minus 1 is 2 ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2i ची पण आपल्याला i फाइंड करायचे म्हणजे LHS इक्वल टू 1 दाखवायचे पण टू इनटू दॅट RHS ला गेल्यावर काय लिमिट डिवाइड म्हणजे i इक्वल टू बी 2 by 2 and 2 by 2 is 1 आणि i म्हणजे काय आहे अरे i is LHS इंटिग्रेशन काय कन्सिडर केले आपण LHS therefore LHS equal to RHS therefore finally काय लिहिणार तुम्ही example therefore 1 to 3 therefore integration from 1 to 3 cube root of x plus 5 upon cube root of x plus 5 plus cube root of 9 minus x dx equal to 1 तर हे सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या आणि जर कोणाला काही डाऊट असेल तर विचारा.